सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉइंटर टू स्ट्रिंग आपल्याला बघायचं आहे. स्ट्रिंगला कसं वापरलं जाते पॉइंटर सोबत ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतरनी आपण सिंटॅक्स बघणार आहोत त्या पॉइंटर टू स्ट्रिंगचा, आणि त्याच्यानंतरनी आपण त्याचं एक्झाम्पल घेणार आहोत आणि हा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि रन पण करून दाखवणार आहे की काय काम करतो. पॉइंटर स्ट्रिंग सोबत कसं वापरलं जातं ते पण आपण बघणार आहोत. मित्रांनो, आधी तुम्हाला स्ट्रिंग काय आहे ते कळायला पाहिजे. स्ट्रिंगची माहिती सर्व गोष्ट झाली पाहिजे तुम्हाला. तर स्ट्रिंग काय आहे मित्रांनो, स्ट्रिंगचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर सेंटेन्स माहिती आहे तुम्हाला सर्वांना. सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे तुमचे स्ट्रिंग राहते. आता एक सेंटेन्स तुम्हाला सांगतो, हॅलो, HELLO, हॅलो. हे काय झालं, स्ट्रिंग झाली. स्ट्रिंग तुम्ही माहिती तुम्हाला डबल कोटेशन मध्ये तुम्ही स्ट्रिंगला रिप्रेझेंट करण्याचं काम करता. डबल कोटेशन मध्ये स्ट्रिंगला तुम्ही रिप्रेझेंट करता. मग मित्रांनो, ही स्ट्रिंग का म्हणून म्हणलं मी ह्याला, कारण की हे सगळे कॅरेक्टर्स बघा ह्याच्यात. यच हा काय आहे, एक कॅरेक्टर आहे. ई काय आहे, एक कॅरेक्टर आहे. यल काय आहेत, हे कॅरेक्टर्स आहेत. हे ओ काय आहे, हा पण कॅरेक्टर आहे. मग मित्रांनो, स्ट्रिंग इज ए कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्सची कलेक्शन हीच तुमची स्ट्रिंग असते मित्रांनो. मग इथं तुमचा हॅलो आला स्ट्रिंग मध्ये. स्ट्रिंग मध्ये खूप काय आलं. आता हे नोट्स बाय पीजी डिप्लोमा अकॅडमी हे जे दिसतंय हे पण काय आहे, एक स्ट्रिंगच आहे. हे पण एक स्ट्रिंगच आहे. त्यानंतर हे पॉइंटर टू स्ट्रिंग असं दिसत आहे का, हे जे काही सेंटेन्स तुम्हाला दिसत आहेत ते सेंटेन्स, प्रत्येक सेंटेन्सला आपण स्ट्रिंग म्हणू शकतो मित्रांनो. मग समजलं तुम्हाला स्ट्रिंग कशाला म्हणतात. कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स, कॅरेक्टर्सची कलेक्शन. आता हे पहा, डिप्लोमा. डिप्लोमा काय आहे, ही सुद्धा स्ट्रिंगच आहे. पीजी डिप्लोमा अकॅडमी ही पण काय आहे, एक स्ट्रिंगच आहे. मग मित्रांनो, याला स्ट्रिंग का म्हणून म्हणलं मी, कारण की हे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आहे ना. PGDIPLOMA हे कॅरेक्टर्सचं कलेक्शन, कॉम्बिनेशन, हेच आपलं काय म्हटलं जातं, याला स्ट्रिंग म्हटलं जातं मित्रांनो. समजलं. मग स्ट्रिंग कशाला म्हणतात ते समजलं. कॅरेक्टर्स तुम्हाला समजले. कॅरेक्टर्स आपण कशाला म्हणतो, ए टू झेड पर्यंत जे सर्व गोष्टी येतात ते तुमचे कॅरेक्टर्स झाले, 26 अल्फाबेट्स. मग त्या कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन त्याला तुम्ही स्ट्रिंग म्हणतात मित्रांनो. थोडक्यात सेंटेन्स समजून घ्या. सेंटेन्सला तुम्ही स्ट्रिंग म्हणतात. आता स्ट्रिंग आर एनक्लोज्ड विथ इन डबल कोटेशन. डबल कोटेशन मध्ये स्ट्रिंगला रिप्रेझेंट केलं जातं, स्ट्रिंगला एनक्लोज केलं जातं या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. म्हणजे डबल कोटेशनच्या मध्ये स्ट्रिंगला लिहिलं जातं. HELLO, हॅलो, ही स्ट्रिंग आहे. मी डबल कोटेशन मध्ये लिहिली, ह्याच्यात आणि ह्याच्यात डबल कोटेशन मध्ये लिहिलं जातं स्ट्रिंगला. जसं की आपण प्रोग्राम मध्ये लिहितो, एंटर एनी नंबर, एंटर 2 नंबर्स, असे युजरला जो मेसेज देतो ते कशात देतो आपण, डबल कोटेशन मध्ये. जर आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर आधीचे लेक्चर्स बघून घ्या खरंच मित्रांनो. कारण की मागचं पाठ आणि पुढचं सपाट असं करून हे करताना तुम्ही, सॉरी, पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं करू नका. मागचं सर्व गोष्टी आधी बघून घ्या आणि त्यानंतरच पुढे या तुम्ही. स्ट्रिंग इज अन ॲरे ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग काय आहे, ॲरे आहे. कशाचा ॲरे, कॅरेक्टर्सचा. आता मित्रांनो, कॅरेक्टर्सचा ॲरे तुम्हाला समजून सांगतो. मित्रांनो, आपण ॲरे कोणते कोणते बघितले, इंटिजर ॲरे बघितले. म्हणजे हा ॲरे असा बघितला होता आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये. 10, 20, 30 ह्याच्यात मी काय केलं तर इंटिजर व्हेरिएबल्स तुमचे स्टोअर केली. 10 to 50 पर्यंत इंटिजर व्हेरिएबल स्टोअर केली. आता मित्रांनो, तुम्हाला कॅरेक्टर ॲरे हा कोणता झाला, इंटिजर ॲरे झाला. इंटिजर ॲरे झाला हा तुमचा इंटिजर ॲरे झाला. आता कॅरेक्टर ॲरे कोणता, कॅरेक्टर ॲरे मध्ये मित्रांनो काय होते, ॲरे मध्ये तुमचे कॅरेक्टर्स ठेवले जातात. म्हणजे जसं की ABC ह्यांच्यापैकी A to Z पर्यंत कोणते पण कॅरेक्टर्स हे तुमचे कॅरेक्टर ॲरे मध्ये येतात. मग मित्रांनो, मी ठेवलं पहिल्या बॉक्स मध्ये ठेवला H, दुसऱ्या बॉक्स मध्ये ठेवला E, तिसऱ्या बॉक्स मध्ये LLO, हॅलो, असा कॅरेक्टर्स ठेवले मी. मग हे काय झालं, ॲरेच झाला. पण कशाचा ॲरे, कॅरेक्टर्सचा ॲरे झाला. ह्याच्यामध्ये मी कॅरेक्टर्स ठेवलेले आहेत. H ठेवला, पुन्हा E ठेवला, पुन्हा L ठेवला, पुन्हा आणखीन एकदा L ठेवला आणि पुन्हा O ठेवला. सगळं मिळून काय झालं, हॅलो. सगळं मिळून हॅलो वर्ड झाला, हॅलो सेंटेन्स झाला, हॅलो ही स्ट्रिंग झाली. समजलं. मग मित्रांनो, स्ट्रिंगला आपण ॲरे मध्ये, कॅरेक्टर ॲरे मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. कसं इथं सुद्धा दाखवलेलं आहे, हे पहा, HELLO, हॅलो. याला आपण ॲरे मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. हे पहा, कॅरेक्टर्स ऑफ हॅलो, हे सगळे ॲरे मध्ये रिप्रेझेंट केलेले आहे. त्याची इंडेक्स व्हॅल्यू बघा, आणि त्या ॲरेचं नाव काय, STY, स्टाय नावाचं. तर काही पण नाव तुम्ही देऊ शकतात, जसं की तुम्हाला माहिती आहे. आता मित्रांनो, इथं काय सांगितलेलं आहे, स्ट्रिंग टर्मिनेट बाय ए नल कॅरेक्टर /0. /0 हा काय आहे, नल कॅरेक्टर आहे. नल कॅरेक्टर /0 ला तुम्ही काय म्हणणार, नल कॅरेक्टर.
त्याचं काम काय आहे मित्रांनो ते सांगतो तुम्हाला. कुठेही नल कॅरेक्टर तुम्हाला दिसलं, नल कॅरेक्टर तुम्हाला कुठेही दिसलं तर समजायचं की त्या ठिकाणी ती स्ट्रिंग टर्मिनेट झालेली आहे. टर्मिनेट झाली म्हणजे एंड झाली. आता पहा इथं मित्रांनो मला सांगा, HELLO हॅलो हा सेंटेन्स कंप्लीट झाला. इथं शेवटी काय ठेवलेलं आहे मी, /0. /0 का म्हणून ठेवलेला आहे. आता मित्रांनो ही HELLO ही स्ट्रिंग कंप्लीट झाली. हॅलो हा सेंटेन्स कंप्लीट झाला. आता हा कंप्लीट झाला, मग हा मला कसं समजणार. मला तर समजत आहे की हॅलो कंप्लीट झाला, पण हा कंपायलरला कसं समजणार. आता आता हॅलो वर्ल्ड, हॅलो मध्ये एवढेच 5 अक्षर येतात ना, 5च कॅरेक्टर येतात हे मला माहिती, पण कंपायलरला माहिती का नाही. मग कंपायलरला कसं समजणार की ही स्ट्रिंग इथं एंड एंड करायची आहे आपल्याला. मग ही स्ट्रिंग एंड जिथं होती तिथं कंपायलर बाय डिफॉल्ट काय करतो, तुमचा /0 ला स्टोअर करतो. /0 हे पहा शेवटी ही HELLO हॅलो ओच्या नंतर तुमच्या नेक्स्ट बॉक्स मध्ये काय झालं, /0 स्टोअर झाला. हा काय आहे, नल कॅरेक्टर आहे, स्ट्रिंग टर्मिनेटर. म्हणजे तुमची स्ट्रिंग तिथं टर्मिनेट झाली असं समजलं जातं, म्हणजे स्ट्रिंग कंप्लीट झाली. हॅलो हा वर्ड कंप्लीट झाला. मी जर हॅपी टाकला असता, HAPPY हॅपी टाकला असता तर इथं आला असता 0. मी कोणतं पण अक्षर टाकू द्या, कोणतं पण हे टाकू द्या, तिथंच आला असता. म्हणजे तुम्हाला आता दुसरं एक एक्झाम्पल देऊन दाखवतो. एक एक्झाम्पल अकॅडमीचं एक्झाम्पल देऊया आपण. अकॅडमी अकॅडमी ह्याच्यात बघा किती कॅरेक्टर्स येतात अकॅडमी मध्ये. हे पहा, एक तुमचा A, 2, 3, 4, 5, 6 टोटल 6 कॅरेक्टर्स येतात. आता मित्रांनो हा झाला ॲरे तुमचा. आता ह्याच्या ही अकॅडमी नावाची स्ट्रिंग ही मित्रांनो एंड कुठं झाला ह्याचा कसं समजणार. ह्याच्या शेवटच्या बॉक्समध्ये मला /n असा लावलेला दिसणार मित्रांनो. /n असा दिसणार. शेवटी लास्ट बाय डिफॉल्ट काय स्टोअर असते, जर स्ट्रिंगचा एंड झाला तर बाय डिफॉल्ट कंपायलर काय स्टोअर करणार, /n. मग जेव्हा मला /n दिसला तेव्हा मला समजून येणार की ही स्ट्रिंग टर्मिनेट झालेली आहे. बाय डिफॉल्ट तो /n शेवटी असतो, स्ट्रिंगच्या शेवटी. सर्व स्ट्रिंग झाल्यानंतर शेवटी असतो. आता विच नावाची स्ट्रिंग आहे, WHICH विच नावाची स्ट्रिंग बनवली तर /n कुठं असणार, एचच्या नंतर तुमचा /n असणार. समजलं. मग कधी /n तुमचा लास्टला असतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला ह्याच्या थ्रू काय समजून येते की /n हा लास्टचा कॅरेक्टर आहे आणि त्याच्या आधी सर्व स्ट्रिंगची कॅरेक्टर्स येतात. ही एवढी गोष्ट आता एक लक्षात ठेवा. ते पुन्हा कसं आहे ते तुम्हाला सांगून देतो आणखीनच. ह्या डायग्राम मध्ये जसं दिसत आहे तसंच आहे. हॅलो त्याच्यानंतर लास्टला बघा काय आलेलं आहे, /n. तसं कोणतं पण वर्ड असू द्या, कोणतं पण सेंटेन्स असू द्या, लास्टला बाय डिफॉल्ट तुमचा /n स्टोअर होतो. त्याच्यानंतर बघा इट इज ए कॅरेक्टर टाईप पॉइंटर विच इज यूज टू इम्प्लिमेंट स्ट्रिंग रिलेटेड ऑपरेशन्स. स्ट्रिंग रिलेटेड ऑपरेशन्स करायला आपल्याला कॅरेक्टर पॉइंटर यूज होतो मित्रांनो. कॅरेक्टर पॉइंटर, मग मित्रांनो कॅरेक्टर हे कॅर नावाचा डेटा टाईप आहे आपला कॅरेक्टर नावाचा. मग त्याला कॅरचा मी पॉइंटर व्हेरिएबल बनवला. पॉइंटर व्हेरिएबल बनवायचा आधी त्या कॅरचा. मग त्या कॅर नावाच्या डेटा टाईपचा पॉइंटर व्हेरिएबल बनविल्यावर मी या स्ट्रिंगला, म्हणजे स्ट्रिंग नावाच्या STR नावाच्या ॲरेला मी त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. मी त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकते. म्हणजे ह्या ॲरे मधले एलिमेंट्स मी डिस्प्ले पण करू शकतोय आणि या ॲरे मधले एलिमेंट्स मी चेंज पण करू शकतोय. मग मित्रांनो आता ह्याच्या आधी कसं करीत होतात आपण, PTR वरती STRच्या 0ची साईज देत होतात. ह्याच्या आधीपर्यंत आपण असं करीत होतो. मागच्या सुद्धा ह्याच्यामध्ये बघितलं आपण 0th इंडेक्सची ॲरेच्या 0th पोझिशनची ॲरे ऑफ 0th पोझिशनची व्हॅल्यू PTR ला दिली जाते. इथं पण तसंच करायचं. स्ट्रिंगच्या पण 0th इंडेक्सची पोझिशन म्हणजेच H पासून आपल्याला जर एलिमेंट प्रिंट करायचे तर 0th इंडेक्स आपल्याला व्हॅल्यू द्यावं लागते. मग 0th इंडेक्स कुठून सुरुवात होती, स्ट्रिंगच्या 0th इंडेक्सची व्हॅल्यू मी 0th इंडेक्सचा ऍड्रेस मी कुणाला दिला, PTR व्हेरिएबलला, म्हणजे पॉइंटर व्हेरिएबलला. हे तुम्ही लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. इथं काय केलेलं आहे तुम्ही, STRचा ऍड्रेस म्हणजे या ॲरेचा ऍड्रेस डायरेक्ट PTR ला देत आहात. मग ही लाईन लिहिली काय आणि ही लाईन लिहिली काय, दोन्ही सेमच आहे. पण मित्रांनो दोन्ही सेम मध्ये दोन्ही कन्फ्युजन क्रिएट करून घेऊ नका. सिम्पली एकच लाईन लिहा, हीच लाईन लिहा. दोन्ही सेमच आहे, दोन्ही सेमच काम करणार आहे. आपण काय करणार आहे, ह्या लाईन मध्ये ऍड्रेस देणार आहेत. या ॲरेचा ऍड्रेस आपण कुणाला देत आहात, PTR ला, पॉइंटर व्हेरिएबलला. कामून ऍड्रेस दिला, कामून द्यायची ऍड्रेस द्यायची गरज पडली आपल्याला. जर मित्रांनो मला हे एलिमेंट डिस्प्ले करायचे आउटपुट स्क्रीनला, तर मग मला याचा ऍड्रेस पॉइंटर मध्ये द्यावं लागेल. का
तर मला हे पॉइंटरचा यूज करून डिस्प्ले करायचे आहेत. नॉर्मली बी मी डिस्प्ले करू शकलो असतो, जसं की मी ॲरेला नॉर्मली डिस्प्ले करतोय तसं. पण मित्रांनो इथं मला पॉइंटरचा यूज करून, हे पहा पॉइंटर टू स्ट्रिंग म्हणलेला आहे ना, मग पॉइंटरचा यूज करून त्या स्ट्रिंगला कसं डिस्प्ले करायचं ते बघायचंय आपल्याला. त्याच्यानंतर हा प्रोग्राम घ्यायचा आहे. हा प्रोग्राम मध्ये काय केलं आहे आपण, प्रत्येक गोष्टीला एकदा ऍक्सेस केलेला आहे आणि या स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट केलेली आहे. म्हणजे या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत, या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे हे एसटीआर नावाच्या ॲरेमध्ये, एसटीआर नावाच्या या ॲरेमध्ये इथंच चुकलं काय की एसटीआर येते, एसटीवाय झाले, एसटीआर ॲरेचं नाव येते. मग मित्रांनो याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, आता तुम्ही असं डायरेक्टली मोपून तुम्हाला समजेल किती कॅरेक्टर्स आहेत. 1 2 3 4 5 टोटल 5 कॅरेक्टर्स आहेत. मग आपल्याला आउटपुट काय येईल ह्याचं, लेंथची व्हॅल्यू LEN, लेंथची व्हॅल्यू 5 येईल आपल्याला. लेंथ मी शेवटी लेंथ ऑफ स्ट्रिंग डिस्प्ले केलंय ना, LEN ची व्हॅल्यू इथे डिस्प्ले केलेली आहे. मग शेवटी मला 5 आन्सर येईल, जेव्हा मी हॅलो ही स्ट्रिंग या एसटीआर नावाच्या ॲरेवरती मी स्टोअर करून घेईन, कॅरेक्टर ॲरेवरती. तर मित्रांनो हे सर्व गोष्टी आपल्याला प्रोग्राम थ्रू बघायच्या आहेत. काय करणार आहोत, हे प्रोग्राम कशाचा आहे ते समजून घ्या आधी. कॅल्क्युलेट करायचं लेंथ, स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायचा प्रोग्राम आहे हा. मग एक्झाम मध्ये तुम्हाला दिलं किंवा काय करा, स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करा, तर हे सेम प्रोग्राम तुम्ही तिथं लिहून येऊ शकता. किंवा पॉइंटर विथ स्ट्रिंग वरचं क्वेश्चन आलं, मग त्याची थिअरी लिहायची तुम्ही, त्याचा सिंटॅक्स लिहायचा आणि त्याच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही हा प्रोग्राम सुद्धा लिहून येऊ शकता. त्याची डायग्राम बी काढू शकता तुम्ही. डायग्राम कंपल्सरी काढून यायचे, कारण की डायग्राम जशी जशी दिसतील तसे तसे अँसर्स मोठे वाटत चालतात. आणि अँसर्स जेवढे मोठे, खरं तर तुमचे टीचर्स जे इंजिनिअरिंगचे चेक करणारे, मला तर वाटतंय की ते एक स्केल घेऊन बसतात. ह्यानी इतकं लिहिलेलं आहे, ह्यानी इतकं मोठं लिहिलेलं आहे, यानी की ज्यांनी जास्त आन्सर लिहिलेला असेल त्याला जास्त मार्क्स भेटतात. कधी बी बघायचं तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात, जो जेवढा लिहिन तेवढा त्याला मार्क्स भेटतात. पण तसं करू नये लागते, जे बरोबर आहे त्याला मार्क्स द्यावे लागतात. पण असो, आता आपण डायरेक्ट चेकिंग बद्दल नाही बोलणार. तर एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे आपण, एसटीआर नावाचा ही स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे, कॅरेक्टर ॲरे बनविलेला आहे. ॲरे, एसटीआर नावाचा ॲरे बनविलेला आहे. त्याची साईज मी 10 दिली, म्हणजेच 0th इंडेक्स पासून सुरू होणार ते n-1, म्हणजे 10-1 म्हणजे 9 पर्यंत जाणार. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत चालणार. पॉइंटर बनविला पीटीआर नावाचा. मग पीटीआर वरती कुणाचा ऍड्रेस दिला मी, या एसटीआरचा, एसटीआर आहे हे एसटीआरचा ऍड्रेस दिला. मग याच्या थ्रू काय होईल, पॉइंटर पीटीआर होल्ड द ऍड्रेस ऑफ फर्स्ट इंडेक्स म्हणजे ह्याच्या 0th पोझिशनचा, इथं पहा इथं 0 दिसतंय ना, 0th पोझिशनचा म्हणजे या 0th इंडेक्सचा व्हॅल्यूचा पहिला ऍड्रेस कोणावरती जाईल, या पीटीआर वरती जाईल. म्हणजे हा एच कुठं स्टोअर आहे मेमरीमध्ये ते पीटीआर ला माहिती असणार. मग सपोज स्ट्रिंग हॅलो असाइन टू एसटीआर देन मेमरी स्ट्रक्चर लुक लाईक अबोव, ह्याच्यासारखं त्याचं मेमरी स्ट्रक्चर दिसलं असतं जर आपण त्या स्ट्रिंग हॅलोला असाइन केलं, एसटीआरला आपण असाइन केलं. म्हणजेच हॅलो ही स्ट्रिंग डबल कोटेशन मध्ये दिसत आहे का, ही डबल कोटेशन मध्ये स्ट्रिंग एसटीआरला असाइन केलं म्हणजे ते ॲरे मध्ये कशी स्टोअर होणार, स्ट्रिंग एका बॉक्स मध्ये एक कॅरेक्टर तुमचा स्टोअर होणार. एच पहिल्यांदा जाणार, एच कम्प्लीट झालं. त्यानंतर ई दुसऱ्या बॉक्स मध्ये जाणार, त्यानंतर ई कम्प्लीट झालं. एल त्याच्यानंतर एल तिसऱ्या बॉक्स मध्ये, त्याच्यानंतर एल पण कम्प्लीट. त्याच्यानंतर आणखीन एक एल, त्याच्यानंतर आणखीन एक एल, त्याच्यानंतर लास्ट ओ. असं तुमचं ॲरे मध्ये स्ट्रिंग स्टोअर होत राहते. समजलं ॲरे मध्ये कशी स्ट्रिंग स्टोअर होते हे रिप्रेझेंटेशन मध्ये बघा. C++ कंपायलर ऑटोमॅटिकली इन्सर्ट /0 कॅरेक्टर ऍट द एंड ऑफ स्ट्रिंगच्या एंडला. हॅलो ही स्ट्रिंग संपली, मग त्याच्या एंडला आपण /0 इन्सर्ट केलेलं जातं. कुणी इन्सर्ट केलेलं जातं, कंपायलरनी ऑटोमॅटिकली इन्सर्ट करतो. कोण, कंपायलर. तुमचा C++ कंपायलर ऑटोमॅटिकली इन्सर्ट करतो /0 ऍट द एंड ऑफ कॅरेक्टर ॲरे. या स्ट्रिंगच्या एंडला आपण कंपायलर /0 टाकून देतो तुमचा, जसं की मी तुम्हाला सांगितलं. चला तर आता कॅल्क्युलेट करायची लेंथ आपल्याला स्ट्रिंगची, म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत ती आपल्याला सांगायचं. आता हे हॅलो स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत, टोटल 1 2 3 4 5, टोटल 5 कॅरेक्टर स्टोअर आहेत.
डिप्लोमा मध्ये किती कॅरेक्टर स्टोअर आहेत हे पहा. याचे कॅरेक्टर जर मोपाय गेलं 1 2 3 4 5 6 7 7 कॅरेक्टर स्टोअर आहेत. मग आपल्याला आउटपुटला लेंथची व्हॅल्यू किती येईल 7 येईल. जसं जसं आपण स्ट्रिंग ह्याच्यावरती स्टोअर करतात तसं तसं आपल्याला लेंथची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. ते कसं, त्याच्या मागे कोणतं लॉजिक वापरलेलं आहे, व्हाईल लूप का म्हणून वापरलेलं आहे, ते सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया, तिथं तुम्हाला सर्व एक्सप्लेन करून सांगतो. सो फ्रेंड्स, आता आपण ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. आता इथे येऊन C++ लँग्वेज आधी सिलेक्ट करायची. C++ लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही हे कमेंट आउटलाईन काढून टाकायची इथून. त्याच्यानंतर इथं युझिंग नेम स्पेस STD टाकून द्यायचं आणि ही लाईन एक डिलीट करून टाका. हे पहा, बेसिक स्ट्रक्चर तुमचं आधीच येऊन जातंय. इथं लाईन ठेवा, एक लाईन ऍड करा, युझिंग नेम स्पेस STD ही लाईन ऍड करून ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला ॲरे बनवावं लागेल. एखादी स्ट्रिंग स्टोअर करायला ॲरे बनावं लागेल. मग कशामध्ये बनवणार? ॲरे मध्ये जर स्ट्रिंग स्टोअर करायची तर मला डेटा टाईप कोणता वापरावा लागणार? कॅर नावाचा डेटा टाईप वापरावा लागणार. मग स्ट्रिंग घ्यायची ना आपल्याला, मग स्ट्रिंग STR नावाची स्ट्रिंग घेऊ. त्याच्या STR नावाचा ॲरे घेऊ. ॲरे मध्ये आपण 10 साईज देऊ, म्हणजे 10 एलिमेंट त्याच्यावरती स्टोअर होऊ शकतात. आणि एक पॉइंटर बी बनवूया. काय पॉइंटर बनवायचा? PTR नावाचा पॉइंटर बनवून टाकायचा. मग स्ट्रिंग बनवली, PTR बनवली. आणि एक तुम्हाला लेंथ फाइंड आउट करायची. आता एखादी स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करायला त्याच्यासाठी लेंथ नावाचा एक व्हेरिएबल बनवा. लेंथ कशात असते? इंटिजर मध्ये. म्हणजे लेंथ 5 आहे का 10 आहे हे कशात असतं? इंटिजर मध्ये. मग लेंथला इंट डेटा टाईप देणार len. लेंथचा len हा ऑब्जेक्ट व्हेरिएबल बनेला. len हा व्हेरिएबल बनेला. मग मित्रांनो, युजरला काय म्हटलं? एंटर स्ट्रिंग. युजरला एक मेसेज दिला, सी आउट केलं, युजरला मेसेज दिला किंवा एंटर स्ट्रिंग असं मेसेज दिला युजरला. मग युजर काय करणार? एक स्ट्रिंग एंटर करणार. म्हणजे ती युजरनी जी स्ट्रिंग एंटर केली ती स्ट्रिंग कुणावरती स्टोअर होणार? या ॲरेवरती स्टोअर व्हायला पाहिजे. मग त्या ॲरेवरती स्टोअर कशी होणार? तर त्याच्यासाठी मला ते स्ट्रिंग एंटर केलेली सोबत cin फंक्शन वापरावं लागेल. मग cin मी वापरतो. cin ही एंटर केलेली स्ट्रिंग STR वरती स्टोअर होणार. मग तुम्ही म्हणता सर तुम्ही फॉर लूप वापरून जसं आपण ॲरे वरती व्हॅल्यू घेत होतो नॉर्मली फॉर लूप वापरून, तसं का म्हणून घेतलं नाही? मित्रांनो, ही स्ट्रिंग आहे, तो काय झाला? तो तुमचा ॲरे झाला. ही तुमची स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग वरती आपण अशा व्हॅल्यू घेऊ शकतो. आता फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं, याच्यावरती मी युजरने एंटर केलेली स्ट्रिंग STR नावाच्या ॲरेवरती जाईल. STR नावाच्या ॲरेवरती ती स्ट्रिंग स्टोअर होईल cin वापर करून. युजरने जी काही स्ट्रिंग एंटर केलेली आहे ती. आता फ्रेंड्स, त्याच्या खाली बघा, त्याच्या खाली आपल्याला या स्ट्रिंगचा STRचा ऍड्रेस PTR ला द्यायचा आहे. मग आपण असं पण केलं तरी चाललं असतं. PTR इक्वल्स टू STR किंवा ऍड्रेस ऑफ STR चा 0th इंडेक्सचा दिला असता तरी चाललं असतं. मग ह्याच्या जागी आपण ऍड्रेस ऑफ STRच्या 0th इंडेक्सचा दिला असता तरी चाललं असतं. हे पहा, 0th इंडेक्सचा ऍड्रेस आपण कोणावरती दिलाय? PTR वरती दिलाय. हे बघू, हे रन होतोय का? त्याच्यानंतर मी बघू. आता मित्रांनो, मी एक व्हाईल लूप वापरणार. व्हाईल लूप का म्हणून वापरणार? बघा, पहिल्यांदा काय केलं आपण? हे केलं, तुमचे व्हेरिएबल जे काय आहे ते डिक्लेअर करून घेतले. त्याच्यानंतर युजरला मेसेज दिला की एंटर कर स्ट्रिंग म्हणून. युजरला मेसेज दिला एंटर स्ट्रिंग. युजरने एंटर केलेली स्ट्रिंग आपण STR वरती स्टोअर केली. त्याच्यानंतर STRचा ऍड्रेस कुणावरती दिला? आपण PTR वरती. STRच्या पहिल्या एलिमेंटचा म्हणजे 0th इंडेक्स वरचा ऍड्रेस आपण PTR वरती दिला. मग मित्रांनो, याच्यानंतर व्हाईल लूप लावणार आपण. व्हाईल लूप म्हणजे आपल्याला काय करायचं? लेंथ फाइंड आउट करायची. आता मला सांगा मित्रांनो, हा तुमचा ॲरे क्रिएट झाला मध्ये. याच्यामध्ये HELLO हा तुमचा हॅलो क्रिएट झाला. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती स्ट्रिंग मध्ये लास्टला काय स्टोअर होतं? तुमचं /0 स्टोअर होतो बाय डिफॉल्ट. हा तुमचा STR आहे, STR. आता मित्रांनो, मला ह्याची लेंथ फाइंड आउट करायची. म्हणजे ह्याच्यात किती कॅरेक्टर्स आहेत? मला लेंथ फाइंड आउट करण्यासाठी मला प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट द्यावं लागेल. मग या H ला जाऊन एकदा व्हिजिट द्यावं लागेल. मग मी H कडे गेलो, त्यानंतर मी लेंथला प्लस करणार की लेंथला इन्क्रीज करणार.
मग LEN लेंथला मी इन्क्रीमेंट केलं तरी चाललं असतं, LEN +1 जरी केलं तरी चाललं असतं. लेंथला इन्क्रीमेंट ऑपरेटर बी वापरू शकता लेंथ सोबत, आणि किंवा LEN +1 हे सुद्धा वापरलं तर चालते. मग आपण LEN +1च वापरूया, कारण की आपण त्या PDF मध्ये पण LEN +1च वापरलेला आहे. आता मित्रांनो H ला मी पहिल्यांदा व्हिजिट करणार का, तर स्ट्रिंगच्या झिरोथ इंडेक्स फर्स्ट इंडेक्स सेकंड थर्ड फोर्थ 4 इंडेक्स पर्यंत व्हॅल्यू आहे सपोज. मग मित्रांनो झिरोथ इंडेक्सचा ऍड्रेस PTR वरती आहे. मग मी PTR पॉइंटर कशाला पॉइंट करत आहेत, पहिल्या इंडेक्सला पॉइंटर पॉइंट करत आहेत. मग H जेव्हा आला तेव्हा मी लेंथला ++ केलं, म्हणजे लेंथला इन्क्रीमेंट केलं. लेंथ काय आहे 0 आहे, लेंथ काय आहे 0 आहे, लेंथ आता 1 होणार. त्यानंतर मी PTR ++ करणार, पॉइंटरला बी मी इन्क्रीमेंट करणार, PTR ला ++ करणार. पॉइंटरला इन्क्रीमेंट केल्यावर PTR पुन्हा ह्याला पॉइंट करेन, पुन्हा E ला, मग E आला, परत लेंथ प्लस होईल, म्हणजे आता लेंथ किती होईल 2, लेंथची व्हॅल्यू 2 होईल. परत PTR ++ होणार, मग पुन्हा PTR ह्याला पॉइंट करणार. परत L आला, आता L ला पण काय होणार, लेंथ प्लस होणार, लेंथ ++ झाल्या म्हणल्यावर आता लेंथ किती होणार 3. त्याच्यानंतर मी ह्याला पॉइंट करणार, पुन्हा लेंथ होणार 4, पुन्हा ह्याला पॉइंट करणार, पुन्हा लेंथ होणार 5. टोटल 5 लेंथ आल्यावर आपल्या लेंथ आउटपुटला 5 भेटून जाणार. ह्याच्यात काय होत आहे, ह्याला व्हिजिट करत आहे, पुन्हा ह्याला, आणि शेवटी तुमचं /n आलं, तुमची कंडिशन फॉल्स होणार. कंडिशन फॉल्स झाल्यावर आपल्याला आउटपुट स्क्रीनला लेंथची 5 व्हॅल्यू, लेंथची किती 5 व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला येणार. आता अशी कंडिशन आपल्याला बनवायची आहे. मग त्या ठिकाणी मी काय करणार, मी व्हाईल लूप लावणार. आता व्हाईल लूपच का म्हणून लावणार, आधी लावून दाखवतो तुम्हाला, त्यानंतर सांगितलं व्हाईल लूपच का म्हणून लावला. व्हाईल लूप मध्ये आपण कंडिशन आधी देतोय, मग कंडिशन आपण देणार वर. कंडिशन काय देणार, तुमचा जो स्टार PTR आहे, म्हणजे PTR ची जी व्हॅल्यू आहे PTR, स्टार PTR म्हणजे त्या PTR वरती कोणती पण व्हॅल्यू आहे, म्हणजे H असेल G असेल, ते नॉट इक्वल टू असायला पाहिजे, नॉट इक्वल टू /n. आता /0 नॉट इक्वल टू /0. /0 कशामध्ये घ्यायचं, तुम्ही स्ट्रिंग मध्ये घ्या, कधी पण /0 स्ट्रिंग मध्येच घ्या. /0 स्ट्रिंग मध्येच घ्या. हे पहा, /0 स्ट्रिंग मध्ये घ्या. आता फ्रेंड्स याच्या थ्रू काय होणार, हे व्हाईल लूपची कंडिशन तयार होणार. कसली कंडिशन तयार होणार मित्रांनो, याच्यात कंडिशन काय तयार होणार, जोवर तुमचा PTR ची व्हॅल्यू, म्हणजेच या ऍरे मध्ये सपोज H आहे, PTR कशाला पॉइंट करत आहे H ला, मग हा H /n आहे का नाही ते चेक केलं जाणार. म्हणजे हा जर H च्या जागी जर /0 असता, /0 असता, मी /n म्हणत आहे, ते /n म्हणायची सवय आहे म्हणून. आता /0 जर असता या H च्या जागी, तर ही पहिलं ही नॉट इक्वल टू, ही कंडिशन काय निघाली असती, /0 नॉट इक्वल टू /0 ही कंडिशन फॉल्स निघाली असती. मग कंडिशन फॉल्स निघाल्यावर बाहेर आलं असतं. आता मित्रांनो इथं काय आहे, तुमचं H आहे, H पहिल्या पोझिशन वरती काय आहे H आहे, मग H नॉट इक्वल टू /0, मग ही कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाल्यावर ह्या ब्रॅकेटमध्ये जे काय असेल ते डिस्प्ले होणार. मग ब्रॅकेटमध्ये काय गोष्ट आपल्याला डिस्प्ले करायची, कंडिशन जर ट्रू निघाल्यावर आपल्याला लेंथला इन्क्रीमेंट करायचं आहे. मग LEN लेंथला आपण ++ बी करू शकतो, LEN लेंथ सोबत आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर सुद्धा वापरू शकतो, आणि ह्याच्यासोबत PTR ला पण इन्क्रीमेंट ऑपरेटर आपण यूज करू शकतो. मग मित्रांनो असा जरी प्रोग्राम लिहिला तरी आपला प्रोग्राम करेक्ट आहे. आणि आणखीन एक पद्धत सांगतो तुम्हाला, आधी याला पण रन करून दाखवतो तुम्हाला, काही मिस्टेक आहे का बघून घेऊया, आणि तसेच त्याच्यासोबत करेक्शन करूया. मित्रांनो मिस्टेक झाली तरी घाबरायचं नाही, कारण की प्रोग्रामर ह्याला म्हणत नाही की जो प्रोग्राम लिहितो, प्रोग्रामर ह्याला म्हणतात की जो एरर आलेले सॉल्व्ह करतो, त्याला खरा प्रोग्रामर म्हणतात मित्रांनो. मग ह्याच्यात तुम्ही लेंथ डिस्प्ले करणार, LENG लेंथ ऑफ स्ट्रिंगची लेंथ मीटर डिस्प्ले करणार. मग मी काय करतो, LEN ला डिस्प्ले करून टाकतो, LEN, कारण की LEN वरतीच काय आहे, लेंथ आहे त्या स्ट्रिंगची. समजलं, LEN ला कुठवर प्लस करीत जाणार मी, जोपर्यंत ती स्ट्रिंग /0 ला अचीव्ह होत नाही तोवर. म्हणजेच त्या हॅलो मध्ये मी तुम्हाला सांगितलं, इथं होता H, इथं होता E, इथं होता LL, आणि इथं होता O, आणि शेवटी तुमचं /0 होतं. मग मित्रांनो ती लेंथ
LEN कवर प्लस होत राहणार जवळ तुमचा /0 येत नाही तोवर. मग /0 आला तर कंडिशन काय होणार, फॉल्स होणार. ही कंडिशन फॉल्स होणार. फॉल्स झाले आपल्या लेंथची व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला भेटेल. पण तोवर सगळे कॅरेक्टर होऊन जाणार. हा पण कॅरेक्टर मोपला जाणार, हा पण कॅरेक्टर, हा पण टोटल 5 कॅरेक्टर मोपले जाणार. मग लेंथ तुमचा किती वेळेस प्लस होणार, 5 वेळेस. मग 5 वेळेस लेंथ प्लस झालं, लेंथची व्हॅल्यू मला 5 भेटून जाईल आउटपुट स्क्रीनला. सो आता फ्रेंड्स इथं काय करा, याला क्लोज बी करून टाका. ह्याच्यानंतर आपण आता काय करूया, या प्रोग्रामला रन करून बघूया. पहा फ्रेंड्स, बिना एररने तुमचा प्रोग्राम रन झालेला आहे. आता याला काय करतो मी, स्ट्रिंग असाइन करतो. कोणती स्ट्रिंग असाइन करूया, जी तुमची हॅलो आहे तीच करूया. HELLO हॅलो. आता बघूया, ह्याला जर मी एंटर केलं तर आपल्याला आउटपुट स्क्रीनला 5 व्हॅल्यू येईल लेंथची. हे काय झालेलं आहे, लेंथची व्हॅल्यू अशी कशी आलेली आहे. हा मित्रांनो, ते इन्क्रीमेंट केलं ना मी, इन्क्रीमेंट नाही तर इथं काय करा तुम्ही, काय करा लेंथची व्हॅल्यू लेंथ वरतीच टाकून द्या. इथं आधी काय करूया, 0 देऊन बघूया. ह्याला 0 देऊन बघूया. आता बघूया, आता टाकून बघूया काही फरक येतो का बघूया ह्याच्यात. मित्रांनो, मी एरर आलेले, प्रोग्राम बरोबर नीट नाही झालेले असे क्लिप्स जे आहेत मी कट करीत नाही. जे काय आहे ते तुम्हाला सर्व समोरच दाखवित आहे. आता मी काय करतो, परत ती हॅलो स्ट्रिंग दाखवतो. HELLO हॅलो. आता बघूया, आता जरी नाही झालं तर आपण तेच PDF मध्ये जे लॉजिक होतं तेच करूया. पहा झालं. आता मी इथं काय केलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. लेंथला मी 0 असाइन केला, म्हणजे 0 इंडेक्स, म्हणजे 0 पासून ते प्लस प्लस होणार इन्क्रीमेंट. जर मी इथं 0 असाइन केलं नाही तर लेंथ वरती कोणती व्हॅल्यू स्टोअर होणार, बाय डिफॉल्ट गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होणार. मग तो इन्क्रीमेंट होत आहे, बॅकग्राऊंडला इन्क्रीमेंट होत आहे, पण ती गार्बेज व्हॅल्यूवर होत आहे. लेंथवर मी बाय डिफॉल्ट काय टाकलं, 0 टाकलं. मग आता मित्रांनो, लेंथवर मी बाय डिफॉल्ट 0 टाकलं, मग 0 पासून इन्क्रीमेंट सुरू होणार. म्हणजे लेंथ पहिल्यांदा 0 आहे, H वर गेला, इन्क्रीमेंट झाला, लेंथ 1 होणार. 0 पासून 1 इन्क्रीमेंट झालं म्हणजे 0 पासून 1 इन्क्रीमेंट म्हणजे 1 होणार, पुन्हा 2 होणार, पुन्हा 3, पुन्हा 4, पुन्हा 5. हॅलो वर्ल्ड तुमचं होणार, हॅलो स्ट्रिंग तुमची कंप्लीट होणार. आता मित्रांनो, याला तुम्ही असं पण करू शकता. आणि जर सपोज तुम्हाला इथं 0 द्यायचा नाही, याला जर तुम्हाला तरी पण रन करायचे तर तुम्हाला असं करावं लागेल, LEN इक्वल टू LEN प्लस 1 करावं लागेल. LEN प्लस 1. आता मी याला रन करून दाखवतो तुम्हाला. आता पहा, तीच स्ट्रिंग टाकतो, HELLO हॅलो. पहा, तीच एरर आलेला आहे, कारण की लेंथला तुम्हाला 0 असाइन करावंच लागणार आहे. लेंथला तुम्हाला 0 असाइन करावंच लागणार आहे. आता पहा मित्रांनो, लेंथला काहून 0 असाइन करत आहेत, कारण की लेंथच्या गार्बेज व्हॅल्यू वरती ते ऑपरेशन्स परफॉर्म होईल. लेंथला आपण आधी काही व्हॅल्यूज दिली नाही ना. मग मित्रांनो, लेंथला तुम्ही बाय डिफॉल्ट 0 द्या, त्याच्यानंतर लेंथ प्लस प्लस करा. आता बघा, लेंथ प्लस प्लस केल्यावर लेंथला 0 इंडेक्स कधी बी द्या. परत मी ती काय करतो, HELLO हॅलो. आता पहा 5 येणार. 5 कसं काय आलं, कारण की 0 पासून इन्क्रीमेंट होत चालणार. 1 0 पासून 1 हे इन्क्रीमेंट झालं म्हणजे लेंथ इज इक्वल टू लेंथ प्लस 1. म्हणजेच लेंथ काय आहे, 0 आहे, त्याच्यानंतर प्लस 1 केला. 0 प्लस 1 म्हणजे 1, लेंथ 1 झाली इथं. त्याच्यानंतर E आला, परत लेंथ प्लस 1, लेंथ काय आहे 1. मग लेंथ 1 प्लस 1 2, लेंथ काय होणार 2. मग लेंथ काय आहे 2, L आला, 2 प्लस 1 3. त्याच्यानंतर लेंथ काय आहे 3, 3 प्लस 1 4. त्याच्यानंतर O आला, परत लेंथ काय आहे 4, 4 प्लस 1 5. मग 5 एलिमेंट याच्यावरती आहेत. 5 एलिमेंट पहा, H1 2 3 4 5, टोटल 5 एलिमेंट आहेत, म्हणून 5 त्याची साईज आलेली आहे. आता तुम्ही म्हणता सर कोणती पण स्ट्रिंग तुम्ही इन्सर्ट केली तर येऊन जाईल का? हो, कोणती पण. आता मी डिप्लोमा टाकतो. डिप्लोमा ह्याच्यात किती लेटर्स आहेत, किती कॅरेक्टर्स आहेत, 7. आता मी एंटर दाबतो. पहा 7 कॅरेक्टर्स आहेत का. याची लेंथ किती आहे, 7. 1 2 3 4 5 6 7. कोणती पण तुम्ही टाका मित्रांनो, तुम्हाला ते भेटून जाईल. आता थोडस आणखीन टाकूया, PG, एक गॅप देऊया, डिप्लोमा, PG डिप्लोमा अकॅडमी. आता ह्याच्यात किती हे आहेत बघूया, 2. मित्रांनो, याच्यात काय गोळ झालेला आहे मित्रांनो, काय ह्याला तुम्हाला कंबाईन लिहावं लागेल. हे गॅप जर तुम्ही दिला की हे या स्ट्रिंगला आणि या स्ट्रिंगला वेगवेगळं समजतो, या स्ट्रिंगला आणि या स्ट्रिंगला वेगवेगळं समजतो. पहिले तर तुम्ही काय करा, गॅप देऊच नका. ती स्ट्रिंग तिथंच एंड झाली. P आणि G किती
पी आणि जी किती लेटर्स आहेत, किती कॅरेक्टर्स आहेत, 2च. मग तिथं त्यांनी 2च त्याची लेंथ डिस्प्ले करून टाकली. आता फ्रेंड्स, मला जर सगळ्याचीच लेंथ पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, त्याच्यातला गॅप देताना मला गॅप द्यायची गरज नाही, म्हणजे गॅप नाही दिला पाहिजे. मग आता मी काय करणार, पीजी आणि सगळी एक साथच टाकणार. DIPLOMA डिप्लोमा आणि ACADEMY अकॅडमी. आता पहा मित्रांनो, हे काय झालं, काहीतरी एरर आलेला आहे. आता मित्रांनो मला सांगा काय एरर आलेला आहे. तुम्ही इंजिनियर्स आहात, तुम्हाला माहिती असायला पाहिजे काय एरर आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही स्ट्रिंगची साईज किती दिली ती माहिती का, 10. आणि 10 पेक्षा जास्त तुम्ही एलिमेंट्स याच्यावरती स्टोअर करत आहात. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पहा, तुम्ही एक्स्ट्रा किती एलिमेंट स्टोअर करत आहात, 1 2 3 4 5 6. टोटल तुम्ही 16 एलिमेंट स्टोअर करीत आहात आणि तुम्ही साईज तर दिली 10. आता मित्रांनो, 10च्या पेक्षा जास्त तुम्ही एलिमेंट तर स्टोअर करू शकत नाही. मग इथं तुम्ही साईज किती द्या, आधीच 20 द्या. आता जर मी रन केलं आणि तीच स्ट्रिंग टाकली, कोणती, PG डिप्लोमा अकॅडमी. आता पहा, आता व्हॅल्यू आपल्याला 16 व्हॅल्यू आउटपुटला येऊन जाईल. टोटली 16 लेंथ आहे सगळ्याची. पहा 16 आली का. तुम्ही प्रोग्रामर आहात, तुम्हाला समजलं पाहिजे कोणती व्हॅल्यू प्रोग्राम मध्ये कुठं काय एरर आलेला आहे, कुठं कन्फ्युजन होत आहे, असे चेंजेस करता तुम्हाला आले पाहिजेत. आता होप की तुम्हाला मित्रांनो असं समजलंय. हे चेंजेस का म्हणून गरजेचे आहेत त्याचं तुम्हाला एक रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. आता सपोज तुम्ही एक सर्व्हिस बेस्ड कंपनी जॉईन करत आहात. तिथं तुमचे प्रोडक्ट्स आधीच बनलेले राहतात. सपोज तुम्ही गुगल वगैरे अशा कंपनीमध्ये गेला, TCS वगैरे, इन्फोसिस, हे काय करतात, एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, बँकिंग सिस्टीम वगैरे. मग तिथं आधीच सॉफ्टवेअर तयार असतो तुमचा. त्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला सपोज एखादा तुमचा सिनियर रिटायर झाला, मग त्या सिनियर रिटायर झाला, ती जागा मोकळी झाली, ती सीट मोकळी झाली, तिथं तुम्हाला बसविलं. मग आता मित्रांनो, तुम्हाला त्या प्रोग्राम मधल्या गोष्टी समजायला तर पाहिजेत ना, त्या प्रोग्राम मध्ये काय आहे नाही. मग हे समजून घेणं बी, प्रोग्राम समजणं मेन आहे. समजणं, ज्याला प्रोग्राम समजतो तोच खरा इंजिनियर असतो मित्रांनो. तोच खरा डेव्हलपर बनतो, तोच खरा मॅनेज करू शकतो सर्व गोष्टी. मग मित्रांनो, ह्याच्या थ्रू मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की तुम्हाला प्रोग्राम मध्ये कुठं कुठं चेंजेस करायचे. आता मला कसं समजलं की आपण साईज 10च दिलेली आहे म्हणून तो एरर तिथं आलेला आहे, बरोबर आपल्याला आउटपुट आलेलं नाही. तर मित्रांनो, हे पण तुम्हाला असं तवाच्या तवा लक्षात यायला पाहिजे की इथं आपण 10 साईज दिलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट आपण आउटपुट स्क्रीनला स्टोअर करीत आहोत. मग मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला साईज बी त्याच्यापेक्षा जास्तच द्यावं लागणार आहे. जेवढे पण एलिमेंट आपण स्टोअर करत आहोत त्याच्यापेक्षा जास्तच साईज द्यावं लागणार आहे. समजलं, आपण 16 एलिमेंट स्टोअर केली, 20 साईज दिली, मग आता 16 एलिमेंट त्याच्यावरती स्टोअर करू शकतात. 21 एलिमेंट स्टोअर करू शकतात का, नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला त्याच्याहून जास्त साईज द्यावं लागते, 30 वगैरे 21 पेक्षा जास्त द्यावं लागते साईज. समजलं हो की तुम्हाला. आता हा प्रोग्राम सुद्धा समजला असेल. याच्यामध्ये काय केलेलं आहे, बेसिकली आपण पॉइंटरचा यूज करून आपण स्ट्रिंगला ऍक्सेस केलेला आहे, म्हणजे स्ट्रिंगला डिस्प्ले केलेला आहे. म्हणजे H ला ऍक्सेस केलं, E ला ऍक्सेस केलं, WL ला ऍक्सेस केलं, O ला ऍक्सेस केलं. ही स्ट्रिंगला आपण ऍक्सेस केलं पॉइंटरचा यूज करून ऍक्सेस केले ना. H वरती गेलो पॉइंटर थ्रू, E वरती गेलो पॉइंटर थ्रू, L वरती गेलो, पुन्हा O वरती गेलो, कुणाचा हेल्प करून पॉइंटरला प्लस प्लस करून, पॉइंटरला इन्क्रीमेंट करून, पॉइंटर ह्याला पॉइंट करू लागला H ला, त्याच्यानंतर पॉइंटर E ला पॉइंट करू लागला, पुन्हा L ला, पुन्हा O ला, पण शेवटी तुमचा पॉइंटर /0 ला पॉइंट करू लागला. /0 झाला म्हणल्यावर ही कंडिशन फॉल झाल्यावर लेंथ तुमच्या आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले झाली. आणि जोर पॉइंटर तुमचा लेंथ कॅरेक्टरला पॉइंट करीत गेला तर तुमची लेंथ प्लस प्लस होत गेली, म्हणजे लेंथ इन्क्रीमेंट होत गेली. समजलं, एकनी व्हॅल्यू वाढत जाणार इन्क्रीमेंट ऑपरेटरचा यूज केल्याने. होप की तुम्हाला हे प्रोग्राम बी समजला असेल आणि लेंथ कॅल्क्युलेट करायचा प्रोग्राम तुम्हाला कसं लिहायचा ते समजला असेल. आता होप की तुम्हाला आपला प्रोग्राम समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.